नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर. ठाण्यात मनसे ठाकरे गटाचा विराट मोर्चा. प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, 31 ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. महायुतीत मिठाचा खडा. शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची थेट स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा. चंदगडच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारा भामटा जेरबंद. एसटीचे सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्याही समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाकरे बंधू आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत शिवसेना आणि मनसेच्या मोर्चाला सुरुवात झाली. आगामी महानगरपालिकेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात ठाकरे बंधूंच्या पक्षांनी एकत्र येत सोमवारी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार, लाचखोरी, वाहतूक कोंडी, पाणी टंचाई आणि बोकाळलेला बेकायदेशीर बांधकामं यांसह विविध स्थानिक मुद्द्यांवरून सोमवारी शिवसेना, उभाटा, मनसे, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त मोर्चा काढला. गडकरी रंगतायन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला. हा मोर्चा ठाणे महानगरपालिका मुख्यालयाजवळ आल्यावर या मोर्चातील शिष्टमंडळाने ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि पालिका आयुक्तांना प्रश्नांचा भडीमार केला. ही चर्चा अर्धा तास रंगली. मोर्चात राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात शिष्टमंडळ पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करीत असताना भ्रष्टाचारबद्दल आत्तापर्यंत 7 जणांना निलंबित केलं आहे. कामाची व्याप्ती जास्त आहे अशी माहिती आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, बढतीची धोरणाची श्वेतपत्रिका काढा. अतिक्रमण विभाग मिळवण्यासाठी 10 कोटी दिले होते. तुमच्यावर प्रचंड दबाव आहे, ही फॅक्ट आहे. 200 रुपये स्क्वेअर फीट रेट सुरू आहे. अधिकृत बांधकामे कशी विकली जाणार? पाणी नाही, रस्ता नाही, असा प्रश्नांचा भडीमार आयुक्तांना केला. दिवाळी आणि छठ सणांच्या आधी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने त्याच्या 4 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद केली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मुंबईतील वांद्रे टर्मिनल्स आणि गुजरातमधील वापी, उधना, सुरत स्थानकांवर 15 ते 31 ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध लागू असतील. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या प्रवासाच्या काळात मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले होते. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याचा उद्देश अपेक्षित उत्सवाच्या काळात गर्दीच्या वेळी स्टेशन परिसरात प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती, महिला प्रवाशांना, दिव्यांजन, विशेषतः अपंग, निरक्षर व्यक्तींना किंवा विशेष काळजीची आवश्यकता असलेल्यांना अशा प्रकरणांमध्ये सूट दिली जाईल, असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवायची की स्वबळावर लढायचं याची चाचपणी करत आहेत. अशात आत्ता महायुतीत मिठाचा खडा टाकणारी घटना समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने थेट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे। शिवाय संबंधित आमदाराने भाजपवर गद्दारीचे आरोप केले आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती फुटणार का असा प्रश्न निर्माण झालाय। जळगावच्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची थेट व ठाम घोषणा केली। या घोषणेमुळे महायुतीला पहिला मोठा धक्का बसला असून जळगाव जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील संदेशाद्वारे हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे। मोहन पवार वय वर्ष 26 राहणार चंदगड असे आरोपीचे नाव असून तो महिला असल्याचे भासवून चाट करत असे। न्यायालयाने त्याला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याने किती जणांना फसवलं आहे तसेच यामध्ये काही राजकीय कट कारस्थान आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। आमदार पाटील यांनी चितळसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते 2024 मध्ये त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती। सुरुवातीला त्यांनी त्या कॉलकडे दुर्लक्ष केलं, परंतु वारंवार संपर्क होत असल्याने त्यांनी काही वेळाने तो कॉल उचलला। त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली। ती महिला वारंवार त्यांना संपर्क साधू लागली। अखेर त्यांनी तिला ब्लॉक केले। 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर त्यांना महिलेने पुन्हा एकदा दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली। आमदारांनी तिला नकार दिला असता तिने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी दिली। महिनाभरापूर्वी महिलेने पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। तसेच अश्लील छायाचित्र पाठवून तिने 5 ते 10 लाख रुपयांची मागणी केली। त्यामुळे आमदार पाटील यांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।